महाराष्ट्र के बाद गोवा में भी बीजेपी का दबदबा, कांग्रेस और आम आदमी पार्टी पस्त। गोवा जिला पंचायत चुनाव में बड़ी जीत की और एनडीए अब तक 23 सीटों पर किया कब्जा। महाराष्ट्र नगर निकाय चुनाव में बीजेपी के प्रचंड जीत पर गदगद हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस बोले, महाराष्ट्र में बीजेपी बनी नंबर 1 पार्टी, स्ट्राइक रेट सबसे ज्यादा। एक प्रकारे आपण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे हे देखील या ठिकाणी स्पष्ट होत आहे। भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राइक रेट आपला आहे। महाराष्ट्र के बाद अब गोवा में भी बीजेपी और एनडीए का दबदबा देखने को मिल रहा है। आपको बता दें कि गोवा में जिला पंचायत चुनाव के नतीजे घोषित किए जा रहे हैं और ऐसे में प्रचंड जीत की ओर एनडीए आगे बढ़ रही है। तो वही बात अगर हम आम आदमी पार्टी और कांग्रेस की करें तो इन दोनों ही पार्टियों के हाल जो है वो काफी ज्यादा बुरे नजर आ रहे हैं। दरअसल गोवा में जिला पंचायत चुनाव 2025 के लिए 50 सीटों पर हुए चुनाव के नतीजे आज घोषित कर दिए जाएंगे। सोमवार सुबह 8 बजे से ही वोटों की गिनती जारी है और शुरुआती जो आंकड़े सामने आ रहे हैं उस आंकड़ों के मुताबिक जो जीत है वो बीजेपी के सर बनते हुए नजर आ रहा है। दरअसल बीजेपी ने यहां 22 सीटों पर जीत हासिल की है, जबकि एनजीपी ने 1 सीट पर जीत हासिल की है। यानी कि कुल मिलाकर के एनडीए के खाते में 23 सीटें आई हैं। वहीं कांग्रेस और रिवोल्यूशनरी गोवंस पार्टी को 1-1 सीट पर जीत मिली है। तो वहीं आम आदमी पार्टी ने भी 1 सीट जीत करके अपना खाता खोल दिया है। आपको बता दें कि भारतीय जनता पार्टी ने गोवा में होंडा सियोलिम समेत 20 जिला पंचायत सीटों पर जीत हासिल की है। राज्य की कुल 50 सीटों के लिए हुए इस चुनाव में बीजेपी, कांग्रेस, आम आदमी पार्टी, गोवा फॉरवर्ड पार्टी और महाराष्ट्रवादी गोमंत पार्टी सहित कई दलों के कुल 226 उम्मीदवार चुनावी मैदान में उतरे हैं। इन चुनावों के नतीजों को 2027 के विधानसभा चुनाव से पहले राजनीतिक समीकरण तय करने वाला माना जा रहा है। बता दें कि यहां मतदान बैलेट पेपर के जरिए हुआ। इस चुनाव में ईवीएम का इस्तेमाल नहीं किया गया है। वहीं राज्य निर्वाचन आयोग के मुताबिक गोवा में इस बार 70.81% मतदान दर्ज किया गया है। लगभग 8 लाख वोटर्स में से बड़ी संख्या में लोगों ने अपने मताधिकार का प्रयोग किया है। मतदान राज्य भर के 1284 बूथों पर कराया गया और जिस तरीके से जो आंकड़े सामने आ रहे हैं उन आंकड़ों के मुताबिक बीजेपी प्रचंड जीत की ओर आगे बढ़ रही है। धीरे धीरे ये जो आंकड़े हैं वो बदल रहे हैं और बीजेपी का ग्राफ लगातार मजबूत हो रहा है। बीजेपी का ग्राफ हाई जा रहा है तो वहीं कांग्रेस पार्टी और आम आदमी पार्टी के लिए एक बड़ा झटका साबित होता हुआ दिखाई दे रहा है। एक एक करके जो बीजेपी और एनडीए के कैंडिडेट हैं वो लगातार जीत हासिल कर रहे हैं। कई सारे वार्ड में कमल खिल चुका है और ये बीजेपी के लिए काफी ज्यादा अहम जीत मानी जा रही है, क्योंकि 2027 में गोवा में विधानसभा के चुनाव होने हैं। उससे पहले ये जो जिला पंचायत के चुनाव है वो बेहद खास माने जा रहे हैं। वहीं दूसरी ओर आपको बता दें कि महाराष्ट्र में रविवार को स्थानीय निकाय चुनावों के नतीजे घोषित कर दिए गए हैं। महायुति के सबसे बड़े घटक दल बीजेपी ने इन चुनाव में शानदार प्रदर्शन किया है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने निकाय चुनावों में पार्टी की सफलता पर खुशी जाहिर की। दरअसल महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नव नियुक्त उम्मीदवारों से मुलाकात करते हुए कहा कि कल के महाराष्ट्र चुनाव नतीजों में बीजेपी नंबर 1 पार्टी बनी है। महायुति गठबंधन ने 75% नगर परिषद अध्यक्ष चुने हैं। महाविकास आघाड़ी से कुल 50 अध्यक्ष चुने गए हैं, जबकि महायुति से 210 अध्यक्ष चुने गए हैं। हमने महाविकास आघाड़ी का सफाया कर दिया है। बीजेपी का स्ट्राइक रेट सबसे ज्यादा है। आप भी सुनिए क्या कुछ महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा। नगरपालिका क्षेत्रातील मतदार भगिनी आणि बंधूंचं मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा विश्वास भारतीय जनता पक्षावर दाखवला। कालच्या निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे।
आणि काल एकूणच आपली जी महायुती आहे त्या महायुतीला एकूण जे काही निवडणुका झाल्या त्यापैकी 75% नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून आलेले आहेत. आणि आपण जर विचार केला तर जी महाविकास आघाडी होती त्यांचे एकूण सगळे मिळून 50च्या जवळपास फक्त नगराध्यक्ष आले आहेत आणि आपले 210 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारे आपण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे हे देखील या ठिकाणी स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपला आहे. आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी 65% आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत. हा देखील एक रेकॉर्ड आहे. दुसरं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजपने एक अजून नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे. तो म्हणजे नगरसेवक निवडून आणण्याचा. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 2017 साली आपणच 1 नंबर पक्ष होतो, पण आपले 1500 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी जवळपास 3000च्या वर नगरसेवक, 50पेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत. आणि 6 पक्ष, इतक्या आघाड्या, इतके अपक्ष असं सगळं असताना एकूण नगरसेवकांच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत. गेल्या 30 वर्षाचा मी स्टॅटिस्टिक्स पाहत होतो तर त्यात हा रेकॉर्ड आहे. एवढे नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच एका पक्षाचे आलेले नाहीत. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सरकारवर विश्वास दाखवलेला आहे. आपल्या कामाला एक प्रकारची पावती दिलेली आहे. आणि विशेषतः देशामध्ये आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी विश्वास आणि विकास याचं जे राजकारण तयार केलेलं आहे त्याला प्रतिसाद हा प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळतो आहे. आणि तोच नागपूर जिल्हा असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. साधारणपणे 18-19 तर नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी बहुमत म्हणून आपला आलाय, पण काही ना काही कारणाने अध्यक्ष आपले येऊ शकलेले नाहीत. आणि म्हणूनच मी असं म्हणेन की एक प्रचंड मोठं मॅन्डेट हे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालंय. आपल्या एनडीएला किंवा महायुतीला एक मोठं मॅन्डेट मिळालेलं आहे. आज आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर ज्या प्रकारे अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आपला झालेला आहे, मला असं वाटतं की हा नागपूर जिल्ह्याच्या इतिहासातही एक प्रकारे अनेक विरोधकांचे किल्ले हे पूर्णपणे उद्ध्वस्तच झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जवळजवळ सगळ्या मोठ्या ज्या नगरपालिका आहेत, हे काटोलचा अपवाद सोडला तर सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं निवडून आलेलो आहोत. सावनेरसारखी नगरपालिका आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसमुक्त अशा प्रकारची ती नगरपालिका आपण तयार केलेली आहे. आणि अशाच वेगवेगळ्या ज्या काही लोक ज्याच्यावर अधिकार सांगत होते असे जेवढे वेगवेगळे विरोधी पक्षाचे नेते आहेत, या सगळ्या नेत्यांच्या त्या बालेकिल्ल्यांना आपल्या या सगळ्या नेत्यांनी एक प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये माझ्या समोर बसलेले जे लोक आहेत, आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आपले सगळे कार्यकर्ते, यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे कालपासून मी खूप अभिनंदन स्वीकारलेलं आहे, पण या अभिनंदनाचा
खरा वाटेकरी मी नाही किंवा त्याचा खरा मानकरी मी नाही. वाटेकरी नक्की आहे, पण त्याचे खरे मानकरी तुम्ही आहात. तुमच्यामुळे हे सगळं अभिनंदन या मंचावर बसलेल्या सगळ्या नेत्यांमुळे हे अभिनंदन या ठिकाणी मला स्वीकारायला मिळत आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. कामठी स्थापनेपासून कामठी स्थापनेपासून या ठिकाणी पहिल्यांदा आपण निवडून आलो आणि पुढे देखील मला असं वाटतं की एक रेकॉर्ड कामठीने केलेला आहे. आणि विशेषतः आपल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बावनकुळे साहेबांनी चंग बांधला होता की आता विधानसभेचा जरा जो काही वचपा आहे, बदलाने म्हणतो पण वचपा हा नगरपालिकेत काढायचा, तर तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतो कामठीमध्ये. आणि एक ऐतिहासिक विजय हा कामठीने दिलेला आहे. आमच्या वाडीने पण ऐतिहासिक विजय दिलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रकारे आपली सीट जी आहे 10,000च्या वर, त्या ठिकाणी मोठ्या प्रकारे आपली सीट जी आहे 10,000च्या वर ही त्या ठिकाणी निवडून आलेली आहे. इंदोर सारखी आपली जी काही नगरपालिका आहे तिथे प्रचंड मताने आपण सर रामटेक जिल्हा काँग्रेस मुक्त झाला आणि भिवापूर पहिल्यांदा रामटेक जिल्हा जो आहे तो जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे. आणि भिवापूर नगरपालिका ही पहिल्यांदाच आपली भाजपची निवडून आलेली आहे. आता तुम्ही इतके रेकॉर्ड केले आहे की प्रत्येक रेकॉर्ड जर सांगायला लागलो तर माझा गोंदिया कॅन्सल करावा लागेल. आता मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो, बावनकुळे साहेब असतील, मी असेल, आपले आमदार असतील, आपले नेते मंडळ असतील, यांच्या नेतृत्वामध्ये ही जी 27 शहर आहे, भले आपले महायुतीचे 24 असतील की आपले निवडून आलेले असतील, पण 27 शहरं जी आहेत या 27 शहरांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास करायची जबाबदारी ही आम्ही घेतलेली आहे. आणि त्यात आपले जे 22 शहर आहेत ते 22 शहरात मॉडेल शहरं कशी आपल्याला तयार करता येतील हा प्रयत्न आपण करू. इतरही शहरांमध्ये आपण चांगलं काम करू. आणि विशेषतः जे आपल्या प्रधानमंत्र्यांचा संदेश आहे की नागरी जीवन हे चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे, तशा प्रकारचं परिवर्तन आपण घडवू. तुम्ही एक चांगली सुरुवात केलेली आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे हीच सुरुवात जी आहे ती आता महानगरपालिकेमध्येही आपण त्याचं प्रतिबिंब उमटवू. महानगरपालिका जिंकू, मग त्यानंतर जिल्हा परिषद आहे त्या जिंकू. सगळीकडे हा विजयाचा आपला रथ निश्चितपणे चालू राहील. पण एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही विजयाने आपण त्या ठिकाणी मातणार नाही, माजणार नाही. हा मात्र एक आपला संकल्प आहे. विजय हा आपल्या कामाची पावती आपण समजायची आणि अधिक चांगलं काम कसं करता येईल, अधिक लोकाभिमुख कसं होता येईल, लोकांना अधिक सोयी सुविधा कशा देता येतील, या दृष्टीने आपल्याला येत्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. नागपूर जिल्ह्याने जी आमची मान उंच केली त्याबद्दल सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे, आमदारांचे, पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्या आमदारांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो. खूप खूप जाहिर तौर पर महाराष्ट्र के जो नतीजे आए वो काफी ज्यादा चौंकाने वाले महाविकास आघाड़ी के लिए है, क्योंकि महाविकास आघाड़ी लगातार कई सारे मुद्दों पर बीजेपी को घेरने की कोशिश कर रही थी. ठाकरे ब्रदर्स एक थे, बकायदा संजय राउत की ओर से कुछ दिनों पहले ये दावा किया गया था कि अब प्रधानमंत्री पद जो है वो मोदी की ओर से खाली कर दिया जाएगा, एक बड़ा पॉलिटिकल भूकंप आएगा. लेकिन असल में पॉलिटिकल भूकंप जो है वो देखने को मिलता है महाराष्ट्र की सियासत में, जहां पर एक बार फिर से बड़ा झटका शिवसेना यूबीटी को लगता है. और इसी के साथ ही एक बार फिर से महायुति जो है वो लोकल बॉडी इलेक्शन में भी शानदार जीत हासिल करती है. तो वहीं दूसरी ओर महाविकास आघाड़ी का सफाया इन चुनावों में हो चुका है. जाहिर तौर पर जो चुनावी नतीजे सामने आए हैं उसको लेकर के राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया सामने आई. उन्होंने साफ तौर से कहा कि हमने जो चुनाव है वो विकास के एजेंडे पर जीता है और कहीं ना कहीं इसको लेकर के जो बौखलाहट है वो भी विपक्षी दलों की ओर से देखने को मिल रही है, जहां पर संजय राउत का कहना है कि मशीनों को फिक्स किया गया था जिसकी वजह से ये जो नतीजे हैं वो बीजेपी के पक्ष में गए हैं. हालांकि ये कोई नया मसला नहीं है जब इस तरीके से विपक्षी दलों की ओर से इस तरीके के आरोप लगाए गए हो. इससे पहले भी जहां जहां पर बीजेपी चुनाव जीतती है वहां पर विपक्ष
विपक्षी दलों की ओर से ये आरोप लगाए जाते हैं कि या तो ईवीएम हैक कर लिया गया या तो वोट चोरी किए गए। ये तमाम ऐसे आरोप कई बार सिलसिलेवार तरीके से देखने को मिल रहे हैं और एक बार फिर से संजय राउत ने भी इसी तरीके का आरोप लगाया। लेकिन कुल मिलाकर के महाराष्ट्र के जो नतीजे आए हैं उससे काफी ज्यादा खुशी जो है वो बीजेपी नेताओं में देखने को मिल रही है और यही वजह रही कि आज जब गोवा के नतीजे आ रहे हैं जिला परिषद चुनावों के, तो इसमें भी वही दबदबा बीजेपी का देखने को मिल रहा है। फिलहाल इस पूरी खबर पर आपकी क्या राय है, कमेंट सेक्शन में जरूर बताएं। धन्यवाद।